नमस्कार. ही ड्राय कोट आहे म्हणा, ड्राय कोट त्याच्यावर तसलं वाघाचं चित्र आहे बघा. त्यात 5 लिंब पिळे ते आम्ही. आणि हे लिंबू लिंबू कशासाठी पिळायचं असतं बरं सांगा बरं आम्हाला. ते म्हणे की लिंब पिळल्यावर तर फास्ट जळते. कुणी सांगितलं तुम्हाला? दुकानदारानं. दुकानदार तुम्हाला काय अनुभव? ते म्हणले पिळा तुम्ही, मी सांगत होतो. हा मग आता ही किती ह्यात पंप किती होत्यात? 5 पंप केवढ्याला मिळाली बाटली ही? 450 ते लोक 450चं औषध आणलंय 5च पंप होत्यात म्हणून आणि 5 लिंब. आणि 5 लिंब. तर आता ह्यांचं म्हणणं आहे सगळं गावात जळण. ती म्हणला वाळतं याच गावात. हा ती म्हणणं नव्हतं, तुमचं म्हणणं काय? आता माझं म्हणणं मला फवारल्यावर जळत. ते लोक आमची अशी शेतकरी कशी आहेत हुशार आहेत ते दुकानदार काय देईन का नाही ती आणते ती. ह्यांना काय माहिती बी नसतं ते गावात जळतंय ना जळतंय. आता राऊंड अप मिरा 71 हे आम्हाला माहिती आहे बरं का. हे गावात जाळायचं म्हणा आम्हाला. आणि ह्या कास्ट गावात आहे उच्च उच्च. हे गावात जाळ. आता ही जर गावात जाळायचं म्हणलं का नाही तर मी गॅरंटी देतो ह्या औषधाने ही गावातच जळत नाही. पण ह्यांचं म्हणणं आहे की गावात जळतंय का हो? जळतंय म्हणले दुकानदार. असं दुकानदार म्हणलं तुम्ही सांगा मला. मला काय अनुभव नाही. हा पण मी सांगतो गॅरंटी नाही ह्या औषधाने ही गावात हो का समोर दिसतं हो का ही गावात ही गावात जळल का? ही जळतच नाही. बारक हे बारकं जळण हो का ही जळण पण ही मोठं जळूच शकत नाही. मग दुकानदाराला पैसे देत नाही. तरी यांचं म्हणणं आहे बघा ही गावात जळण. बघू आता काय होतंय ती. उधार आणली नाही बाटली उधार आणा हो, विषय त्याला नाही आमचं म्हणणं. जळलं तर पैसे द्यायचं. नाही अहो ती दुकानदार म्हणणार तुमच्या पाण्याचा घोटाळा आहे, तुम्ही काय करणार? तुम्हाला पैसे द्यावा लागणार. ती पाणी आम्ही बोरचं केलं. हे बोरचं पाणी आहे बघा आणि 5 पंप आणि लिंब पिळ्याची 5. तुमचं नाव सांगा. माझं नाव हरिदास मधुकर आनंद कळस, राहणार कुर्डू, बरं तालुका माळा, डिस्ट्रिक्ट सोलापूर. बरं. हे सोलापूर जिल्ह्यात आहे का तुम्ही? कुर्डू गाव. बरं ह्याच्यात तुम्हाला राऊंड अप वगैरे काय मिळालं नाही का? ते म्हणणे हेच न्या. मी म्हणलं काय ते काय सी पॉवर द्या. हा. तर म्हणले सी पॉवर पेक्षा हे रिझल्ट जास्त आहे. बरं ह्याचा रिझल्ट 1 नंबर आहे म्हण. बघू आता ह्याचा रिझल्ट हा. कसा निघतोय की. टाकतो मी औषध. टाक औषध. तरी पण नमस्कार. आज आम्ही यांची मुलाखत घेतली.